पुण्यातील विषारी दारू दुर्घटनेनंतर संपूर्ण राज्य हादरलेले असताना सुस्त पडलेल्या अकोला राज्य उत्पादक शुल्क विभागाला अखेर जाग आली आहे। बाळापूर तालुक्यातील सातरगाव येथे धाड टाकून तब्बल 31,95,000 रुपयांचा बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला खरा, मात्र हजारो लिटर विषारी दारू गाळणाऱ्या मुख्य मालकाचा थांगपत्ता विभागाला मिळाला नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। या सर्व प्रकरणाची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करायची गरज आहे। रामदास पेठेतील राज्य उत्पादक शुल्क भरारी पथकाचे हे कार्यालय आहे। या कार्यालयाने बनावट दारूच्या विरोधात एल्गार पुकारत वारंवार चर्चेत असणे अपेक्षित आहे, पण या विभागाच्या कामकाजाची चौकशी थेट मुख्यमंत्र्यांनी करायची गरज आहे। आता जे दारू तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहत आहात ती बनावट आहे, त्याचे कुठलेही लायसन्स नाही, ती बाळापूर तालुक्यातील सातरगाव येथे उत्पादित होत होती। राज्याचा महसूल बुडवीत हा सर्व उद्योग बाळापुरात सुरू होत असल्याचा अधिकाऱ्यांचा दावा आहे। आणि हो, बंद असलेल्या फॅक्टरीत हा माल आढळल्याचा दावा अधिकाऱ्यांचा आहे। अख्खी फॅक्टरी विभागाने उद्ध्वस्त केली, त्यांचे अभिनंदन केले पाहिजे, पण ही फॅक्टरी कोणाची आहे, त्याचे मालक कोण, कोणाच्या शेतात ही सुरू होती, कोणी बनावट दारू कारखाना सुरू करत हा उद्योग केला, याचा खुलासा मात्र अधिकारी करू शकले नाही। माध्यमांना कारवाई केल्याची माहिती देताना देखील मुख्य सूत्रधार आरोपीचे नाव दिले गेले नाही। इतकेच काय तर विभागाच्या प्रेस नोटमध्ये देखील आरोपीचे नाव नाही। म्हणजे आरोपींना वाचविण्याचा पुरेपूर प्रयत्न भरारी पथक आणि त्यांचे प्रमुख करताना दिसत आहे। पाहू काय म्हणतात भरारी पथकाचे अधिकारी। राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक अकोला जिल्हा यांना एक इन्फॉर्मेशन मिळाली, त्यानुसार आम्ही कारवाई केलेली आहे। बाळापूर तालुक्यामध्ये सातारगाव या ठिकाणी एका ओसाड जागी एक बंद फॅक्टरी आढळून आलेली आहे। तिथे सगळे आम्ही इन्स्ट्रुमेंट जप्त केलेले आहे। त्यात प्रामुख्याने स्पिरिट आढळून आलेला आहे आणि जो डुप्लिकेट माल तयार करण्यात आला होता त्याचे 550 कंट्री लिकरचे म्हणजे देशी मद्याचे बॉक्सेस आपण जप्त केलेले आहे। समोरची कारवाई सुरू आहे आणि यामध्ये स्पिरिट सापडलं असल्यामुळे मूळ मालकापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचू। यामध्ये साधारणतः 400 लिटर स्पिरिट सापडलेलं आहे, 55,000 प्लास्टिकच्या सीलबंद बॉटल्स आणि लेबल्स सापडलेले आहे, पुठ्ठे वगैरे या अशा पद्धतीचं 30,90,000चा मुद्देमाल हा हस्तगत केलेला आहे। सातारगाव येथील नदीकाठच्या शेत शिवारात एक कुलूपबंद पत्र्याच्या शेडमध्ये अतिशय बिनधास्तपणे हा बनावट दारूचा कारखाना सुरू होता। गुप्त बातमीदाराच्या माहितीनुसार भरारी पथकाने 23 जुलै रोजी टाकलेल्या धाडीत बॉबी संत्रा आणि रॉकेट देशी दारू संत्रा या ब्रँडच्या 55,000 प्लास्टिकच्या सीलबंद बाटल्या, 400 लिटर विषारी मधार्क, 4 ड्रम इसेन्स, बॉटलिंग मशिनरी, अल्कोहोल मीटर असा 31,95,110 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। सरकारच्या महसुलाची चोरी होत असताना आणि विषच लोकांना पाजले जात असताना आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न का झाला, हा महत्त्वपूर्ण प्रश्न विचारला जात आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या धाडीची स्वतंत्र चौकशी तर करावी, अशी मागणी आता समोर येत आहे।